मी आता करंटली घरी आहे डोंबिवलीला. आत्ता निघायचं एका तयारीत चालू आहे सगळी. हे बघा, फक्त एक टॉप बॉक्स, टँक बॅग आणि आपले ट्रेल पॅक्स घेतो. निघतो आता मी. एक नवीन जर्नीची सुरुवात आहे इकडे आणि खूप एक्सायटेड आहे. परत एकदा खूप दिवसानंतर सुट्टी काढून ऑफिसमधून मी एक प्रवास करायला निघालं आणि येस, इट्स गॉना बी अ फन. सो ऑलमोस्ट झालेलं आहे सगळं. थोडंसं डिओ मारतो. सामान नाही म्हणता जास्त झालं आहे बिकॉज यावेळेला मी ट्रॅव्हल एकटा नाही करत आहे त्याच्यामुळे. पहिले आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही चाललोय कुठे. आणि मी चाललोय कोकण कोस्टल राईडला आणि भर उन्हाळ्यामध्ये कोकणात चाललोय मी. आता मी चाललोय पहिले दादरला. दादरला का चाललोय मी? कारण का ही राईड कोकण कोस्टल राईड जर आहेच बट ही एक सोलो राईड नाही आहे. बिकॉज हा जो सोलो राईडचा जो टॅग आहे ना तो ऑलमोस्ट आता निघालेला आहे. बिकॉज माझ्याबरोबर श्रुती पण येत आहे. तर पहिले मी आता इथून प्रभादेवीला जाणार, श्रुतीला पिक करणार आणि मग तिकडून पुढे कंटिन्यू. श्रुतीचा जस्ट मेसेज आलेला आहे गुड मॉर्निंग म्हणून. सो बरं वाटते की ती पण उठली आहे आणि ऑन टाईम आहे. श्रुतीचाही हा पहिल्यांदा असा प्रवास असेल की एवढ्या लांब ती बाईकवरती कुठेतरी चालली आहे. सो तिथं बरंच काही फर्स्ट टाईम आहे, माझंही बरंच काही फर्स्ट टाईम आहे. फेरी राईड आमची दोघांची फर्स्ट आहे. कपल राईडसुद्धा आमची दोघांची एवढी लांबडी म्हणजे बोलतात ना खूप आमची फर्स्ट आहे. आणि मराठी ब्लॉग मी करतो हे माझ्यासाठी फर्स्ट आहे. आणि अशा आणि ते पण रॅम्बोवरती आपण जातोय. सो आणि कोकण कोस्टल राईड ही सुद्धा पहिली आहे माझी आणि तिची तर पहिलीच आहे. सो अशा गोष्टी लाईक देर इज अ लॉट ऑफ फर्स्ट हॅपनिंग या व्हिडिओमध्ये. गाणी ऐकता ऐकता आणि कळलंच नाही मी दादर टीटीचा सर्कल जो आहे तो क्रॉसेस करून पुढे आलो हिंदमाता. आता एक काम करतो, परळवरनं जातो मी जरा बिकॉज श्रुती आलेली आहे. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आय एम व्हेरी एक्सायटेड. ही आमची पहिली राईड आहे. हो. आणि मी अशी मस्त रेडी होऊन खाली आलेली आहे. आणि दिसतच नाही आहे कारण का हिच्या चेहऱ्यावर प्रकाशच नाही आहे. अच्छा, मग असं कॅमेरा पकडायला यायला झाली आहे, सुरुवात झालेली आहे. ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, आम्ही लगेच रॅम्बोला सेटअप करतो आणि भेटतो आम्ही 2 मिनिटात. बाय. येस. सो पॅकिंग झालेली आहे आणि आत्ता श्रुती परत वर गेलेली आहे हेल्मेट आणि हे सगळं घ्यायला. ती येईल खाली, मग गाडीवर बसू. आणि आत्ता किती वाजलेत? आत्ता जस्ट 6 वाजलेत, 6-7 झालेत. तर आम्हाला आमची फेरी जी आहे ती 8 वाजताची आहे. बट आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. काय आज आपल्याकडे भरपूरच वेळ आहे तर काय टेन्शन नाही आहे. सो इथून आता निघूया. तिने हेल्मेटसुद्धा घेतले, त्याचं आपण ओपनिंगसुद्धा करूया. थांबा, येईल की लगेच. एमटीचं आहे प्रॉपर थंडर 3 ब्लॅक. हे काही मध्ये करते. हां काढ ना, कुठं पण काढ. कालच मी नको माझी शार्प केली. नक्की असंच ना? अरे हो रे. व्हॉट इफ ते निघालंच ना? येस, निघणार ना. इन आँखों की मस्ती एक नंबर. वरती कर ना, अजून आतली काढायची आहे. तिथून काढा, सनवायझर काढा. झुप झुप. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेलकम टू द क्लब. थँक्यू. नवीन हेल्मेट घालून आम्ही निघालो. आजच्या प्रवासाची सुरुवात केली. सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर गर्दी नव्हती. बट गर्दीचं नाव काढताच याच गोष्टीसाठी मी लवकर आलेलो बिकॉज मला माहिती होतं इकडे नुसते लपटेच होणार आहे. गाडी इथे चालवायला जागा नसते. फुल गडबड आणि गोंधळ आहे इकडे सगळा. हो हो चालूच आहे का. श्रुतीला फुल असा एकदम मोह होतं कारण का आम्ही दोघेही मच्छी खाणारे आहोत आणि फुल असा मच्छी पोहे, कोलंबी, सुरमई, पापलेट, हलवा, कडक कडक श्रुतीला. आणि फायनली आम्ही पोहोचलो रो टर्मिनलला, जिकडून आम्हाला मांडवासाठी जेट्टी भेटणार होती.
हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता M2M फेरीजचा. पण त्याआधी हा सनराईज बघा किती सुंदर. ओके, तर आम्ही भाऊच्या धक्क्याला पोचलेलो आहोत आणि इथे आपली ही M2M फेरीज बघू शकता तुम्ही. आत्ता इथेच आम्ही बोर्डिंग करणार आहोत. आत्ता जस्ट 7 वाजलेत आणि 8ची आमची बोर्डिंग आहे, म्हणजे 8ला इथून निघणार आहोत. तर मोस्टली आता आम्ही 5-10 मिनटात आम्ही बघू, 10-15 अजून काय बोर्डिंग चालू झाली दिसत नाही आम्हाला, पण आम्ही जरा चिल करतो आणि फोटोज काढतो आहे. आणि जर का तुम्ही आम्हाला फॉलो करत नाही तर प्लीज फॉलो करा नेव्हर एंडिंग माइल्सला. इथं पण इंस्टाग्राम मी टाकेन, सावळी नार म्हणून आहे, ते लिंकमध्ये देईन. सो प्लीज फॉलो अस. ओके. आणि कसं वाटतं श्रुती? मस्त अमेझिंग वाटतंय. सूर्यास्त नाही, सूर्योदय बघण्याची जी मजा आहे ती खूप दिवसांनी अनुभवली मी, ते पण अशी समुद्रावर. हां, हे खूप समुद्रावर सूर्योदय बघणं यासाठी भाग्य लागतं काही. चलो. आणि यातनं मेसेज हा आहे की गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. येस, चलो आता जाऊया तिथे. सनराईजची मजा घेता घेता म्हटलं 4-5 फोटो काढूया. हे बघा, आणि हे फोटोग्राफी स्किल्स दाखवल्यानंतर आम्ही बोर्डिंगची प्रोसेस चालू केली. फर्स्ट टाइम असल्यामुळे जरा लवकरच जाणं बेटर होतं. चलो लेट्स गो श्रुती. हे आमच्या दोघांचा फर्स्ट टाइम आहे M2M फेरीजसाठी. वेगळाच एक्सपिरियन्स आहे ना, असं वाटतं कोणत्या एकदम मोठ्या क्रूजमध्ये चाललो ना. येस, प्रॉपरली सिस्टमॅटिक असं एकदम हे केलेलं त्यांनी. बोट आता सुरू झालेली आहे आणि आता आय थिंक आम्ही निघणार होतो की ना, आणि आपण इथेच उभं होतो स्टार्टिंगला. हो, इथेच फोटो आहे, इथेच फोटो काढलेले आहेत. आता निघू 2 मिनिटात आम्ही. जस्ट लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. लहान मुलं एक्साइटेड कशी असतात तशी आम्ही झालेलो लिटरली. टायटॅनिकची पोस्ट देऊया. त्याच्यावर आपल्याला ढकलून सिक्युरिटी येट लागलेला. सो आय वॉज प्लॅनिंग की आम्ही असं एकदम पुढे आहोत बोटच्या. येस. सो याच्यावर उभं राहून हे बघा, याच्यावर उभं राहून टायटॅनिकची पोस्ट दिली तर किती मजा आहे. पण मागे जे सिक्युरिटी आहेत ते आम्हाला आत नाही खेचाय, डायरेक्ट बाहेर ढकलून आपलं चांगली जेवण यार, बघ ना मस्त छान अशी. फेरी मुंबईवरून निघाल्यानंतर आम्हाला लागलेली भूक. आम्ही लगेच आमच्या लाऊंजमध्ये गेलो आणि काहीतरी ब्रेकफास्टला ऑर्डर केलं. ब्रेकफास्ट झालेला आहे, थोडंसं असंच टाईमपास. एक ब्रेड ऑमलेट होतो आणि एक कॉफी आणि एक काश्मीरी कावा होता आणि इट वॉज गुड. बट या ओके, सो क्विक इन्फॉर्मेशन देतो मी. M2M फेरीजसाठी जर का तुम्हाला बुकिंग करायची आहे तर त्यांची एक पोर्टल आहे M2M फेरीज नावाची. गुगलवर टाकाल तर तुम्हाला कळून जाईल, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि ह्यांच्यामध्ये बुकिंगचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे, मी जिकडे उभं आहे त्याची प्राईस आहे 390 रुपीज पर पर्सन आणि व्हेकलचे ॲडिशनल कॉस्ट असतात. ठीक आहे, बाईकचे मला 210 रुपये लागले आणि मला स्वतःचे 390 रुपीज. तर टोटल बिल झालं आमचं 990 रुपीज. हा जो वरचा डेक जो आहे, हा वरचा जो आहे त्याला बोलतात, हे जे आहे मी तिथे ते स्कोडा कुशाक बोलतात. ते जे वरचं जे आहे ते समथिंग 490 रुपीजचे 100 रुपीज एक्स्ट्रा, त्याला बोलतात स्कोडा स्लाविया. आणि सगळ्यात वरती एक लाऊंज आहे त्याचं नाव आहे स्कोडा सुपर्ब लाऊंज. तर अशा 3 प्रकाराचे 3 व्हेरिएशन्स आहेत त्यांच्यामध्ये. आणि म्हणजे अप्पर डेक थोडा वरचा लेवलचा वरचा व्ह्यू भेटतं असं बोलतात. सो जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही इकडे येऊ शकता. ठीक आहे, आणि हे फिलिंग तर चांगलं आहे यार, इट इज व्हेरी मच नाईस. सो बघू आता अजून किती काय एक्सपिरियन्स. आता आय थिंक आम्ही थोड्या वेळात पोहोचून जाऊ. मला वाटतं आता मांडवा जेट्टी येईल असं मला वाटतंय. ठीक आहे, बघूया. चलो निकलते. आई एम नॉट श्योर ऑडियो होता है का रिकॉर्ड, बट पहुंच गए हम लोग मांडवा जेट्टी M2M फेरीज.
मी अचानक हिंदीमध्ये बोललो, मला कळलंच नाही की मराठीमध्ये बोलायचं आहे. आता फुल ब्लॉग जो आहे तो मराठीमध्ये असणार आहे, हे विसरलेलो. चला निघूया मग. ओके, आता इथे सावलीत जरा आम्ही थांबवतो, हेल्मेट वगैरे जरा सगळं बरोबर घालूया नीट आणि मग पुढे निघूया. हां, इथे जाऊ शकतो. ओके, सो फायनली आम्ही मांडवाला आलो आहे आणि आम्ही जरा फ्रेशनच झालेलो आहे आणि हा ब्लॉग आम्ही इकडेच संपवणार आता. कारण का इथे आम्ही, हे मांडवा बीच आहे, हे बघा फुल अशी इथे मस्त लाईन आहे आणि ते मागे घरं पण आहेत, खूप मस्त मस्त बंगले आहेत. काय बोलल्या त्या मावशी, कसल्या आहेत त्या? कुठल्या तरी क्लबचे, हां, कोणतेही कंट्री क्लब वगैरे असतील त्यांचे असतील, त्यांनाच मेंबरलाच फक्त इकडे येऊ शकतं. बाकी आपण Airbnb लिस्टिंग वगैरे यांचं नाही आहे. सो विच इज व्हेरी नाईस, प्रिव्हसी आणि बीचच्या समोरासमोर अजून काय पाहिजे. एनिवेज, कमिंग टू दिस एंड ऑफ द ब्लॉग. हे M2M फेरीजनी जे आज आम्ही आलो, आमचा दोघांचाही पहिला एक्सपिरियन्स होता आणि आम्हाला तर असं वाटतं, म्हणजे आम्हाला दोघांना असं वाटतं की हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी एकदा तरी करावा, एकदा तरी मिनिमम. डेफिनेटली, कारण का तो एवढं ते वेगळंच एक्सपिरियन्स आहे. लाईक म्हणजे सकाळची जेट्टी येते इकडे आणि ते फिलिंगच खूप मस्त आहे आणि जेवढ्याच लवकर सकाळी याल तेवढं तुम्हाला चांगलं अजून आणि थोडी ह्युमिडिटी पण कमी भेटेल. तर ते एक तुम्हाला नक्कीच सांगेन. जेवण कसं, म्हणजे नाश्ता आणि हे कसं होतं? जेवण ओके होतं, प्राइजेस थोडे हाय वाटले, बट ठीक आहे, विच इज फाईन. अदरवाईज ओव्हरऑल इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. मजा आली. म्हणजे आम्ही त्या जेटीच्या एकदम फ्रंट साईडला उभे होतो आणि स्टार्टिंगला सकाळी, म्हणजे जेव्हा खूप जास्त ऊन नव्हतं तेव्हा, आणि असं मस्त अंगावर वारा घेत 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 आम्ही पुढे जात होतो. तर ते खूप छान असं कामिंग एकदम फिलिंग होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये वगैरे वगैरे. सो याच नोटवरती मी हा कोकण कोस्टल राईडचा पहिला भाग जो आहे, आम्ही आता मांडवाला आहोत, हा भाग मी इथे संपवतो आहे. आणि हा मराठी व्लॉगसुद्धा माझ्यासाठी खूप नवीन आहे, तर तुम्ही माझ्या फंबल्स बरोबर इंट्रोड्यूस व्हाल, बिकॉज ही माझी मापं काढत असते. तर तुम्ही आय गेस तुम्ही ते एन्जॉय कराल, आय डोंट नो. सो श्रुती, त्यांना आपण आता बाय बोलूया. बघा, ही ऑलरेडी हसायला लागली आहे ही, ठीक आहे, तिला कळलं. बाय बाय बाय. तुम्ही पण M2M नक्की ट्राय येस, करा. नक्की. आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट पुढच्या ब्लॉग मध्ये. ओके, बाय बाय. ही जेव्हा शिंकते ना, तर हिच्या आतला पुरुष बाहेर येतो, असा येतो, टकटक करून जातो, माहिती? आला 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 आला, अडकली शिंका, आतला पुरुष अडकलाय. असं करताना त्याच्यावर शिंकायचे आणि ते डोळ्यात जायचं, प्रसाद माझ्या डोळ्यात केलं प्रसाद.